नमस्कार मित्रांनो, खूप जण पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपण याच्या अगोदरही स्पष्ट केलेलं आहे, की जानेवारीमध्ये मूग असो, उडीद असो, सोयाबीन असो, मका असो आणि बाजरी असो, या पिकांचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन चालू झालेलं आहे आणि कॅल्क्युलेशन चालू झाल्यामुळं आता त्या पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं, की धानाचा बोनस ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे धानाचा पीक विमा कधी मिळेल? कारण हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या 4-5 पिकाचा पीक विमा मंजूर झाला, कॅल्क्युलेशन झालं. त्याच्यानंतर ते पैसे आता वाटपाची प्रक्रिया जानेवारीच्या अखेरपर्यंत होईल, अशी अपडेट आहे. त्यामुळं त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मग धानाच्या पीक विम्याची प्रोसेस कधी होईल? त्याचा पीक विमा नेमका कधी येईल? हा प्रश्न काही जणांचा होता आणि धानाचा पीक विमा हा नेमका कधी येणार? ही माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीनं सोयाबीन असो, उडीद असो, मूग असो, बाजरी असो, मका असो, ज्यावेळेस त्याची पेरणी होते, त्यावेळेसच धानाची ही लावण केली जाते आणि त्या प्रमाणामध्येच याही पिकाला पीक विमा या पिकाबरोबर देणं गरजेचं असतं. परंतु तंत्रज्ञानाच्या आधारे किंवा शासनाच्या आधारे जी पीक कापणी प्रयोग असतात धानाचे, हे पीक कापणी प्रयोग हे डिसेंबर-जानेवारीपर्यंत चालू शकतात. त्यामुळं आता डिसेंबर संपलेला आहे, जानेवारी संपलेला आहे. त्यामुळं डिसेंबर-जानेवारी ह्या 2 महिन्यामध्ये पीक कापणी प्रयोग हे धानाचे पूर्ण केले जातील. त्यामुळे ह्या 2 महिन्यात पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झाल्यानंतर त्या पिकाचं कॅल्क्युलेशन फेब्रुवारीमध्ये होईल आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. कारण फेब्रुवारीमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया होते. त्याच्यासाठी पूर्ण महिना हा धानाच्या कॅल्क्युलेशनसाठी जात असतो. त्यामुळं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्या भागाचा पीक कापणी प्रयोग झालेला आहे, जर उर्वरित काही प्लॉट राहिलेले असतील किंवा इतर प्लॉट अजून ॲडव्हान्समध्ये घ्यायचे असतील, त्या गोष्टी प्रोसेस या 2 महिन्यामध्ये होतात. कारण आता जो पीक विमा मंजूर झालेला आहे, हा पीक विमा हा फक्त ज्या पिकांचा कापणी प्रयोग पूर्ण झालेला आहे, ज्याची अंतिम पैसेवारी आलेली आहे, अशा पिकाचा मंजूर झालेला आहे. त्यामुळं अजून धानाच्या जे पीक कापणी प्रयोग आहेत ते पूर्ण झालेले नाहीत. कारण या पिकाबरोबर त्याचे पूर्ण न होता डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिन्यामध्ये ढोबळमानाने त्यांचा अंदाजित अ, पीक कापणी प्रयोगाचा एक मोसम असतो आणि ती वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये त्यांना हे पीक कापणी प्रयोग पूर्ण करून फेब्रुवारीमध्ये ह्या पिकाचं कॅल्क्युलेशन होणार आहे. आता तुम्ही हे स्पष्ट जाणू शकता, की डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये पीक कापणी प्रयोगाचे प्रयोग पूर्ण करणे, त्याच्यानंतर ते पीक कापणी प्रयोग पूर्ण करून तो डाटा राज्य शासन, केंद्र सरकारला पाठवणे, या गोष्टी इथे संपतात. त्याच्यानंतर पीक कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे. फेब्रुवारीमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीक विम्याला मंजुरी ही फेब्रुवारीच्या एंडिंगला मिळेल. त्यामुळे आता सध्या चालू आहे जानेवारी, त्याच्यानंतर पुढचा महिना फेब्रुवारी आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च जर पीक विमा वाटपाची जर मुख्य वेळ जर पाहिली गेली धानाची, तर नियमाप्रमाणे तसं पाहिलं गेलं तर या पिकाबरोबर धानाचा पीक विमा येणार नाही आहे. कारण धानाचा पीक विमा हा फेब्रुवारीमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम पैसेवारी फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत होऊ शकते आणि त्याच्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीक विमा मंजूर होऊ शकतो. त्यामुळं पीक विमा मंजुरी ही फेब्रुवारी-मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धानाची होऊ शकते. मग तुम्ही हे स्पष्ट गणित घाला. पीक विमा मंजूर झाल्यानंतर समजा आपण उदाहरणार्थ म्हटलं तर फेब्रुवारीच्या एंडिंगला पीक विमा मंजूर झाला, तर या वाटपाला मार्च-एप्रिल होऊ शकतो. त्यामुळे खूप जणांचा प्रश्न होता धानाच्या पीक विमा नेमका कधी जमा होईल? ज्या शेतकऱ्यांनी धानावर पीक विमा भरलेला आहे त्याचे पीक कापणी केले जातील. त्या पीक कापणी प्रयोग केल्यानंतर त्याची आणीवारी काढली जाईल, अंतिम पैसेवारी काढली जाईल आणि ह्या गोष्टीची प्रक्रिया व्हायला फेब्रुवारी एंडिंग होऊ शकतं. त्यामुळं फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चचा पहिला आठवडा सरासरी जर पाहिला त्यांच्या नियमानुसार, शासनाच्या विमा कंपनीच्या नियमानुसार मार्च-एप्रिल या 2 महिन्यामध्ये धानाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. त्याबाबत निश्चित डिटेल अपडेट येताच आपण चॅनलवर तर व्हिडिओ टाकणारच आहोत, त्याचा विषय नाही आहे. परंतु सध्या जे धानाच्या पीक विम्याची वाट पाहणारे जे शेतकरी आहेत, त्यांनी फक्त आता सध्या फेब्रुवारी पूर्ण होईपर्यंत त्यांची पीक कापणी प्रयोग पूर्ण होणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवडा अथवा फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत पीक विम्याला मंजुरी मिळू शकते आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात मार्चमध्ये पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मार्च अप्रूटमध्ये किंवा मार्च-एप्रिलमध्ये किंवा फेब्रुवारी एंड किंवा मार्च
आपूट महिना या महिन्यामध्ये धान पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. कारण पीक विम्याला मंजुरीच मिळू शकते फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत. कारण पीक कापणी प्रयोग जितके उशिरा तितकाच पीक विम्याची रक्कम मिळायलाही उशीर होत असतो. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि काही ज्यांनी धानावर पीक विमा भरलेला आहे अशाही शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता की आपला पीक विमा कधी मिळणार. इतर पिकाचा ज्याप्रमाणे कापूस असो, तुरी असो या पिकाचे पीक कापणी प्रयोग हे उशिरा होतात. त्यामुळं त्याचेही पीक विमा यायला उशीर होणार आहे. त्याचप्रमाणे धानाची पीक कापणी प्रयोग उशिरा होत असल्यामुळं त्याचाही पीक विमा यायला उशीर होणार आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की धान पिकाचा पीक विमा कधी येणार आहे. तर याबाबतची अपडेट आपण आजच्या चॅनलवरून घेतलेली आहे. कमीत कमी मंजुरी धानाच्या पीक विम्याला फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आणि पीक विमा मिळायला मार्च किंवा एप्रिलचा पहिला आठवडाही उजाडला जाऊ शकतो. हीच एक अपडेट सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची होती की त्यांचा पीक विमा कधी जमा होईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.